सालाबादप्रमाणे यंदाही उपाध्य कुलाचार्य परमपूज्य परममहंत श्री हिवरखेडकर बाबाजी महानुभाव आश्रमाच्या वतीने चितेगाव फाटा येथील लॉन्समध्ये श्री दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। चितेगाव फाटा येथे झालेल्या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते भागवताचार्य परमपूज्य श्री संदीप राज कपाटे, महंत श्री सुकेनेकर बाबा शास्त्री आदी संत उपस्थित होते। प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महंत श्री सुकेनेकर बाबा शास्त्री यांनी भूषवले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी भागवताचार्य श्री संदीप राज कपाटे यांनी आपल्या रसाळ वाणीतून व्याख्यानाद्वारे ज्ञानदानाची सेवा दिली। वर्णीन सर्व विषया यासाठी या चार गोष्टींचं दान वेळोवेळी आपल्याला भगवंताला द्यावं लागतं, जेणेकरून तो प्रसन्न होतो आपल्यावरती। त्या चार गोष्टींची यादी भगवंतांनी या श्लोकामध्ये मांडलेली आहे। एका पाठोपाठ ती यादी देवाने मांडलेली आहे की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी काय द्यावं लागतं आपल्याला। त्या चार गोष्टींचं दान वेळोवेळी आपल्याला द्यावं लागतं। यादी जास्त मोठी नाहीये, जास्त आगळ बगळही नाही, अगदी मोजक्या शब्दात मोजक्या भाषेत भगवंतांनी ही यादी आपल्या पुढे मांडलेली आहे की मला काय आवडतं, तुम्ही मला काय दिलं पाहिजे, ही यादी आहे। आपण या यादीप्रमाणे देवाला आजपर्यंत काही दिलेलं आहे का, किंवा आज देतो आहोत का, किंबहुना इथून पुढे आपण देऊ शकतो का? या यादीप्रमाणे जे जे देवाने मागितलेलं आहे या यादीमध्ये ते आज आपण देत आहोत का, हा प्रश्न पहिला आपण स्वतःला विचारला। दुसरा प्रश्न, आज देत आहोत का, इथून मागे दिलं आहे का, किंवा आज देत आहोत का, किंवा इथून पुढे देण्याची तयारी आपली आहे का? हे तीन प्रश्न हा श्लोक चिंतन करत असताना आपण स्वतःला विचारले पाहिजे की आधी देवाने ज्या वस्तू मागितल्या त्या आपण दिल्या का? पहिली वस्तू देवाने आपल्याकडे मागितली की तुझं मन तू मला अर्पण कर, मन मना। पहिली वस्तू देवाने आपल्याकडे मागितली की तू तुझं मन मला अर्पण कर। दुसरी वस्तू मागितली की तू माझा भक्त हो, तू माझा भक्त झाला पाहिजे। तिसरी वस्तू मागितली की तू वेळोवेळी मला नमस्कार कर, वेळोवेळी नमस्कार। आणि चौथी गोष्ट मागितली की तू माझं वेळोवेळी भजन कर। या चार गोष्टींपैकी एक गोष्ट तरी आपण देवाला दिली का आजपर्यंत, किंवा आज आपण देत आहोत का ती गोष्ट, किंवा इथून पुढे आपण देण्याची तयारी ठेवलेली आहे का? मन देण्याची तयारी ठेवलेली आहे का? देवाचा भक्त होण्याची तयारी ठेवलेली आहे का? देवाचं भजन करण्याची तयारी आपण ठेवलेली आहे का? आपण बँकेत बॅलन्स तयार करून तयारी ठेवलेली आहे की इथून पुढे तो नातवांच्या नावी करायचा तो बँक बॅलन्स, मुलांच्या नावी करायचा तो बँक बॅलन्स। आपण जमिनीची उतारी तयारी करून ठेवलेली आहे की कुणाच्या नावी करायची, मात्र स्वतःची तयारी आपण केली का की आपण कोणाच्या नावी करायचं स्वतःला, आपण स्वतः कुणाच्या नावी करून टाकायचं स्वतःला, ही तयारी आपण केली का? म्हणून या श्लोकामध्ये चिंतन करत असताना आपण निश्चितपणे स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजे। आणि म्हणून हा श्लोक आपण देवाचा मोठा चिंतनीय श्लोक आहे, चिंतन करण्यासारखा श्लोक आहे। या श्लोकामध्ये तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभू भेटणार आहे, मध्ये येऊन भेट देतील निश्चितपणे या श्लोकाचं चिंतन करत असताना। आज श्री दत्त जयंती महोत्सव मोठ्या आनंदामध्ये श्री चितेगाव फाटा महानुभाव आश्रम याच्या वतीने कुलस्वामी लॉन्स येथे साजरा केला गेला। आजचा हा दत्त जयंती महोत्सव अखंडपणे या सद्भक्त मंडळींच्या वतीने तथा ह्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी साजरा केला जातो। या ठिकाणी सर्व हिवरखेडकर परिवार, महानुभाव पंथातील सर्व संत महंत यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो। आज ह्या कार्यक्रमासाठी परमपूजनीय परमादरणीय श्री सुकेनेकर बाबाजी उपस्थित होते, तसेच श्रीरामपूर निवासी संदीपराज दादाजी कपाटे भागवताचार्य हे देखील या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। तसेच जिल्ह्यातील सर्व सद्भक्त वासनिक मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। या ठिकाणी अन्नदानाचा देखील लाभ अनेक भक्तजन घेत आहेत। स्वामींच्या दर्शनाचा, सेवेचा या ठिकाणी अनेकांनी लाभ घेतला। दंडप्रणाम। सदर कार्यक्रमाचे आयोजन हिवरखेडकर परिवाराकडून तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते। सदर महोत्सवास जिल्हाभरातील सद्भक्त, सेवेकरी परिवार, संत महंत, भिक्षुक, तपस्विनी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सदर महोत्सवास आमदार दिलीप बनकर यांनीही सदिच्छा भेट दिली। नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक।